हाय फ्रेंड्स, वेलकम. मी आज फ्रीजची जागा चेंज केली आहे. म्हणलं थोडंसं वेगळं चेंज करून बघावं जागा कसं दिसते माझं किचन वगैरे. म्हणून पण आज माझ्या भांड्याचा रॅक पण सगळं घासून घ्यायचा होता, मांडणी वगैरे. कारण बरेच दिवस झाले इथं आले तेव्हापासून मी घासले नाही आणि धूळ भरपूर झाली होती. तुम्हाला माहिती आहे ह्या घरामध्ये खिडक्या आहेत, बाल्कनी आहेत आणि फर्स्ट फ्लोअरवर आहे. म्हणून ह्याला गोंधळ वगैरे होतो, धूळ लागते. म्हणून म्हणलं चला सगळं डीप क्लिनिंग करून घ्यावं. तसंही मी महिन्यातून एखादी वेळेस तरी असं क्लिनिंग करून घेते. इथं आलं तेव्हापासून जवळजवळ 2 महिने झाले ह्या रूममध्ये येऊन, तरी मी क्लिनिंग केली नव्हती. म्हणलं चला सगळी साफसफाई करावी आणि सगळे भांडे काढून माझ्या डायनिंग टेबलवर ठेवले. असं भांडे ठेवायला जागा नव्हती माझ्याकडे. तेवढे फारसे भांडे नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे मी विकत घेतलेले आहेत. म्हणजे लग्नातले भांडे जेवढे आहेत तेवढे माझ्या गावाला आहेत. आम्ही ड्युटीमुळे इकडे राहतो, तुम्हाला सांगितलं मी बऱ्याच वेळेस. मग सगळे भांडे काढून डायनिंग टेबलवर ठेवले आणि पुन्हा घासून पण तिथंच ठेवायचे आहेत मला, म्हणून डायनिंग टेबल पण साफ करून घेत होते. भांड्याचा रॅक पण चिकटपणा आला होता त्याला, धूळ वगैरे लागून, पाणी लागून. स्टीलचे भांड्यांना घासलं ना तर चमकतात छान, आणि ही पण स्टीलची आहे ना तर खूप सुंदर वाटते घासलं तर. म्हणून मी सगळे भांडे काढून घेतले आणि त्यावर पेपर टाकून ठेवत असते मी, पेपर, जेणेकरून भांड्याचं पाणी आहे ते सगळं असं एकावर एक असं पडू नये म्हणून. बघा तुम्ही, पूर्ण डायनिंग टेबल भरला होता आणि माझा किचन वटाही भरून गेला होता भांड्यांनी. आता भांडे सगळे काढले होते म्हणून. आणि जास्त नाहीत म्हणण्यापेक्षा तसे आहेत, बरेच आहेत भांडे. मग माझ्याला हे घेऊन जाता येत नव्हतं एवढी मोठी. मग तुम्ही बघू शकतात माझ्या हाईट एवढी ही मांडणी आहे. ही लग्नातली आहे, माझ्या मम्मीने दिलेली. मी कसं बसं त्याला बाहेर घेऊन गेले बाल्कनीमध्ये, आणि बाल्कनीमध्ये त्याला व्यवस्थित स्वच्छ घासून त्याचं पाणी सुकण्यासाठी बाहेरच ठेवलं थोडंसं. म्हणजे तोपर्यंत मी माझं घरातले भांडे वगैरे घासून आवरून ठेवले. हे बघा, आता मी इथं फ्रीजही ह्या साईडला, पण म्हणलं थोडं फ्रीजची जागा चेंज करून बघावी कसं दिसते वगैरे. म्हणून फ्रीजवरचं सामान वगैरे काढलं आहे. तुम्ही बऱ्याच लोकांनी बोललेले आहेत मला की फ्रीजवर हा फोटो का ठेवलेला आहे. तर ह्या फोटोच्या मागचं जे अडकवायचं असतं ना ते तुटलेलं आहे, म्हणून ह्याला अडकवायला जागा नाही. म्हणून बाकी दुसरीकडे ठेवायला पण जागा नाही, म्हणून मी फ्रीजवरच ठेवत असते. आणि फ्रीजवरचं जे आहे ना, कपडाचा हे करायचा फ्रीज कवर, ते पण मी माझ्या हाताने बनवली आहे. तसं मला विकत घ्यायचं होतं, पण आपलं घरचे DIY करायला काय हरकत आहे. आणि आपल्या गृहिणीला, हाऊसवाईफला खूप आवडतं नवीन नवीन वस्तू बनवायला. मला तर खूप आवडतं. घराच्या डेकोरेशनचे आयटम्स ना खूपच आवडतात मला. आणि मी विसरले, खाली चपाती पडली होती ते. तर तुम्ही तेवढं लक्ष देऊ नका, कारण मी कामाकडे जास्त लक्ष होतं माझं, म्हणून ते लक्ष नाही गेलं. नंतर जेव्हा लक्ष गेलं ना तेव्हा मी चपातीच्या पाया वगैरे पडले आणि ठेवले खाली. आमच्या इथं गाई येते, मी त्या गाईला चारवत असते, आणि तसं फार कमीच माझ्या चपात्या वगैरे वेस्ट होतात. हे बघा, मी ह्या साईडला फ्रीज लावलेलं आहे. बघत होते कसं दिसते, पण ते तेवढं छान वाटत नव्हतं, रस्त्यात आल्यासारखं होत होतं. मग म्हणलं तोपर्यंत त्या फ्रीज खाली जे पसारा झाला होता, घाण झाली होती, ते पहिलं पुसून घ्यावं. ते चांगलं स्वच्छ पुसून घेतले व्यवस्थित, आणि परत फ्रीज त्याच जागेवर लावून ठेवले, कारण तेच जागेवर छान वाटत होतं. इथं म्हणलं तर रस्त्यात वाटत होतं, म्हणून पुन्हा त्याच जागी फ्रीजला ठेवले. आणि फ्रीज कवर पण मी धुवायला टाकलं आहे. आणि चला डीप क्लिनिंग करतेच आहे, तर हे पण साफसफाई करून घ्यावी व्यवस्थित. नंतर सगळं काम झाल्याच्या नंतर त्याला धुवेन. आता आणखी धुतलेलं नाही आहे, कारण भिजू घालून ठेवले. बरेच दिवस झाले ज्याला बनवलं तेव्हापासून धुतले नव्हते मी. माझं म्हणणं होतं विकत घ्यावं, पण ते राहूनच गेलं. मग सगळे डायनिंग टेबलवरचे भांडे पण मी बेसिंगमध्ये घेत होते, कारण डायनिंग टेबल पण घासून घ्यायचा होता. कारण घासलेले भांडे मी त्यावर सुकायसाठी ठेवणार होते. भांड्यांमधलं पाणी गळलं ना तर मग मांडणीवर लावलं तर खूप छान दिसतात. तसं सगळे भांडे बेसिंगमध्ये बसले नाहीत, काही भांडे खाली पण ठेवले मी. आणि नंतर तुम्ही बघता किती धूळ झालेली आहे. आता बऱ्याच बायकांनी कमेंट करतील किती घाण राहते वगैरे म्हणून, तर तसं काही नाही आहे. मी तेवढं यूज करत नाही त्या वस्तूंचा, म्हणून त्यावर धूळ झालेली आहे. आणि मी भांडे घासायला सुरुवात केली. जवळजवळ मला 2-3 तास लागले सगळं काम आवरायला. आता म्हणाल की एवढं स्लो कसं वगैरे, तर तसं नाही आहे, कारण मी मध्येच फोन बघत वगैरे काम करत होते. आणि कामाचा कंटाळा येतो आपल्याला, म्हणून थोडं थोडं रिलॅक्स करणं पण महत्त्वाचं आहे. सगळे भांडे घासून व्यवस्थित पुसून वगैरे त्याला ठेवलेले. माझ्या डायनिंग टेबलला पण स्वच्छ घासून घेतले मी. मी लहान होते ना तेव्हा दसरा वगैरे असल्या ना माझं मम्मी सगळे भांडे काढायची. रोज तेवढे भांडे नसायचे, पण
सणाच्या वेळेस ना, सणाच्या आधी साफसफाई करताना घरातले सगळे भांडे घासायची ना, घासून त्याला असं उबडे घालून ठेवायची ना, उबडे घालून. तर मला ते खूप आवडत होते. मला त्या आठवणी खूप आवडतात. म्हणून मी कधी-कधी असंच करत असते. कारण तुम्हाला पण आठवत असतील तुमच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये कदाचित अशाच काही प्रकारच्या असतील. आपली मम्मी किती छान आणि किती प्रेमाने करत होती ते सगळं आणि मला पण ते खूप आवडायचं. मग मी अशाच पद्धतीनं काही-काही कधी-कधी करत असते. सगळे भांडे घासून असं मांडून ठेवले व्यवस्थित. तुम्ही बघताय सगळं माझा डायनिंग टेबल भरलेला आहे आणि किचन वटासुद्धा भरलाय पूर्ण. भांडे घासून उबडे घालून ठेवले पाणी सुकण्यासाठी आणि तोपर्यंत मी पुन्हा एक वेळेस झाडू मारून घर धु पुसून वगैरे धुवून घेतले. तोपर्यंत माझी मांडणी पण पूर्ण सुकली होती छान. तिला आत घेऊन येऊन त्यावर पेपर टाकले. जुने पेपर काढून मी फेकून दिले होते. मग आता हे नवीन पेपर काढले. हे पेपर आणत असतात सारखे कारण घरामध्ये सारखं यूज होतात. पेपरचा यूज तर होतोच आपल्या घरात. आणि नंतर मी छान भांड्याचं पाणी पण सुकलं होतं आणि मी भांडे लावून ठेवत होते रॅकवर. तसं मी पहिले ह्यावर माझे राशनचे डब्बे वगैरे ठेवायचे. तुम्ही बघितलं असेल. कारण तिकडे जागा नव्हती. मग आणि माझे भांडे पण व्यवस्थित राहत नव्हते. कारण एकामध्ये एक, एकामध्ये एक घालून ठेवावं लागायचं मला. कारण एकच मांडणी होती आणि त्यावर सगळं ठेवायचं होतं. पण आता असं तसं नाही आहे इथं. म्हणून मी सगळं व्यवस्थित भांडे लावून ठेवले आणि भांडे लावल्याच्या नंतर स्वच्छ घासून पुसलेले भांड्यांची चमक खूप छान असते आणि माझी मांडणी पण खूप छान चमकत होती. हिला 3-4 वर्ष झाले तरी पण एवढी छान राहते ना, मला खूप आवडती. कसं वाटलं मला भांड्याचं लूक सांगा कमेंटमध्ये. चला भेटू पुन्हा. बाय.